नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण ड्रायफ्रूट्स घालून शेवयांची खीर अगदी झटपट बनवणार आहोत। यालाच शिरखुर्मा देखील तुम्ही म्हणू शकतात। अगदी छान रिच टेस्ट असलेलं मावा न वापरता आज आपण ही शेवयांची खीर करणार आहोत। इथं मी 1 वाटी गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत। मैद्याच्या शेवया आपण इथे वापरणार नाहीत। 2 चमचे गरम दुधात इथे मी केसरच्या काड्या भिजवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बदाम, काजू, काळे खजूर, मनुक, पिस्ता हे सगळं मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी किसून घेतलेलं खोबरं आणि जायफळची पूड आपल्याला लागणार आहे। इथं एका मोठ्या कढईत 3 ते 4 चमचे साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे। गॅस फ्लेम अगदी स्लो आपण इथे ठेवणार आहोत। यातच शेवया मी टाकून घेत आहे। या शेवया अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत शेवयांचा रंग तांबूस होत नाही तोपर्यंत अगदी स्लो फ्लेमवर याला मी 3 ते 4 मिनटं असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान शेवया ब्राऊन झाल्या आहेत। यात आता 3 पाव साय असलेलं दूध मी घालून घेणार आहे। दूध आधीच छान गरम मी करून घेतलेलं होतं, तर हे दूध मी यात ओतून घेत आहे। गॅस फ्लेम आता आपण मीडियम करून घेतलेली आहे। हे आता आपल्याला शेवया शिजेपर्यंत अशाच ढवळत राहायच्या आहेत। शेवया शिजायला पुढचे 3 ते 4 मिनटं लागतात। चमच्याने असं ढवळत राहिल्यामुळे खाली हे चिकटणार नाही। यातच आता केसर दूध मी घालून घेत आहे। केसर आधीच भिजवल्यामुळे याला छान रंग येतो व आपल्या खिरीला देखील मस्त पिवळसर नॅचरल रंग येतो। हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। यातच आता ताजा किसून घेतलेला नारळ मी घालून घेत आहे। तो देखील व्यवस्थित मिक्स आपल्याला करायचा आहे। मार्केटमधला खवलेला नारळ इथं वापरायचा नाही, घरीच आपण हे करून घेणार आहोत। यात सगळे ड्रायफ्रूट्स आता या स्टेजला आपण घालून घेणार आहोत व व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। काळे खजूर घातल्यामुळे नॅचरलीच गोडवा याचा खूप वाढतो व अगदी रिच टेस्ट या शेवयांच्या खिरीला येते। पुन्हा 2 मिनटं ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। यात मी जायफळ किसून घेणार आहे व 1 चमचा इलायची पावडर देखील यात आपण टेस्टसाठी घालून घेणार आहोत व पुन्हा याला उकळवून घ्यायचं आहे। पुन्हा 2-3 मिनटं ही शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकतात आता हे बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे व शेवया देखील दुधात मस्त शिजलेल्या आहेत। हे पहा, दुधाच्या साईजवरून तुम्हाला कळेल बऱ्यापैकी दूध इथं आटलं आहे। यात आता मी 100 ग्रॅम साखर घालत आहे। साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकतात। साखर घातल्यानंतर पुन्हा 2 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे उकळवून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त आपली खीर बनून तयार झालेली आहे। ही खीर तुम्ही थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे सर्व करू शकतात। ही मस्त घट्ट झालेली अशी शेवयांची खीर तुम्ही देखील घरी बनवून बघा। कशी झाली मला कमेंटमधून कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।